आणि उदय सामंत चाकण एमआयडीसी मध्ये पोहोचलेले आहेत। उद्योजकांशी ते चर्चा देखील करणार असल्याचं पाहायला मिळतंय। उदय सामंत चाकण एमआयडीसीत दाखल झालेत। रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न हा चांगलाच पेटलेला पाहायला मिळतोय। तिथे अपघात देखील झालेले आहेत आणि याचीच पाहणी करण्यासाठी उदय सामंत आता चाकण एमआयडीसी मध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। उदय सामंत हे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, तसंच उद्योजकांशी ते भेट घेणार आहेत। त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतील। शरद पवारांनी या संदर्भात या प्रश्नाबाबत ट्विट केलं होतं सगळ्यात आधी आणि त्यानंतर यावर मुख्यमंत्र्यांनीही त्याला उत्तर दिलं होतं। चाकणमधील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळेच प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे येथील उद्योग हे स्थलांतरित होत आहेत। काही उद्योग हे राज्याबाहेर जात आहेत तर काही उद्योग चाकण बाहेर जाताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच रस्त्याची तातडीनं डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले होते। रस्त्यात प्रचंड खड्डे पडलेले पाहायला मिळालेत आणि हे रस्ते बुजवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले। मंत्री उदय सामंत येण्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी सुरू असल्याचंही पाहायला मिळालं होतं। त्यावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता या संपूर्ण प्रश्नाला राजकीय वळण लागल्याचंही पाहायला मिळतंय। आता उद्योगमंत्री उदय सामंत अधिकाऱ्यांशी काय चर्चा करतात, त्यांना काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासह उद्योजकांशी देखील ते चर्चा करणार आहेत, त्यामुळे उद्योजकांची काय मागणी आहे, काय म्हणणं आहे ते देखील उद्योजक मांडणार आहेत। उदय सामंत हे अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। खड्ड्यांची पाहणी देखील उदय सामंतांकडून केली गेली आहे। खड्डे बुजवण्याचे आदेश याआधीच देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि अखेर प्रशासन जागं झालंय। आणखी एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। उद्योगमंत्री उदय सामंत आता चाकण एमआयडीसी मध्ये दाखल झाले। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या प्रश्नावरनं खरं तर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। तेथील उद्योग बाहेर पडतायत असं ट्विट शरद पवारांनी केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरही दिलं। काही कंपन्या या डिस्फंक्शनल आहेत असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काल आदित्य ठाकरे देखील चाकण एमआयडीसी मध्ये पोहोचले होते। रस्त्यांची पाहणी त्यांनी केली आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत तिथं पोहोचलेले आहेत। चाकण एमआयडीसी मध्ये ते उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत। उदय सामंत आता चाकण एमआयडीसीत दाखल झालेत। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरावस्था एनडीटीव्ही मराठीनं दाखवली होती आणि हा सगळा परिसर हा उद्योगांसाठी किती महत्त्वाचा आहे हे देखील आपल्याला यातून पाहायला मिळालं होतं। मात्र रस्त्यांची दुरावस्था उद्योग बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरतेय। त्यावरच आता हा विषय राजकीय वळण या विषयाला लागल्याचं पाहायला मिळालंय। उदय सामंत चाकण एमआयडीसीत दाखल झालेत। उदय सामंत उद्योजकांशी चर्चाही करणार आहेत। बऱ्याचशा कंपन्यांनी इथून काढता पाय घेतला होता, मात्र त्याला कारणीभूत ठरलेत ते इकडची व्यवस्था आणि रस्ते। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या संपर्कात आहेत। अविनाश, उदय सामंत पोहोचलेत, काय अधिक माहिती आहे? तन्मय, आता थोड्या एमआयडीसीच्या समोर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणाहून आता ते खालोले या बाजूला जाऊन ही सगळी पाहणी करणार आहेत, जिथे रस्त्यांची चाळण झालेली आहे, काही खड्डे आहेत किंवा जी दुरावस्था आहे त्याच्या संदर्भातल्या 2-3 ठिकाणी जाऊन ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा होईल। महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी काल परवा संपूर्ण आदेश दिले होते, त्या संदर्भात संपूर्ण पाहणी होणार आहे आणि या बाबतीतली जी बैठक पार पडेल त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। आज जे उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने आढावा घेतील आणि यावर पुढे काय सूचना देतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।